Hello friend, good evening all of you. Today we will see present perfect tense. Yesterday we was see the present continuous tense. तर मग बघा आज आपण बघतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण काल बघितले आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण बघतोय सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं काय आहे फॉर्म्युला आहे. चला टू बी म्हणजे आपण बघितलंय सहाय्यकारी क्रियापद. काय आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स टू बी हॅव आणि हॅज. तर वेन टू यूज हॅव आणि हॅज. सब्जेक्ट दिले इथे आपण टू बी कसे वापरायचे ते बघितलेले आहे. बघा वी हॅव अनेक वचनला हॅव आलंय. दे हॅव त्यानंतर यू हॅव आय हॅव देन ही हॅज एक वचनासाठी. शी हॅज राम हॅज इट हॅज चेअर हॅज पेन हॅज सीता हॅज. that type. Then after that we will see the sentence of present perfect tense. बघा आपण सेंटेन्स बघतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स चे. बघा आपण असे त्यामध्ये बोलू शकतो. पहिले आहे दे. बघा इथे दे आलेला आहे. दे हॅव अनेक वचन आहे ते हॅव आला. प्लेड PLAYED प्लेड अ कॅरम किंवा क्रिकेट घेऊ आपण क्रिकेट. बघा ते क्रिकेट खेळत आहे किंवा खेळून आहे. त्यानंतर 2 नंबर घेऊ आपण. वी काय येईल हॅव येईल का हॅज येईल हॅव येईल अनेक वचन आहे. वी हॅव walk WALKED walk on road बघा ते रोडवर चालत आहे किंवा चाललेले आहे या अर्थी. त्यानंतर हे बघा इथं हॅव आले. इथं काळाचं तिसरं रूप आपण सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. हे बघा इथे पण काळाचं तिसरे रूप आणि टू बी आलेलं आहे. आपण आता हॅज यूज करू. हॅजचं सेंटेन्स यूज करतोय आपण. He has gone to Pune. He has gone to Pune. बघा आपण हॅजचं सेंटेन्स जे आहे ते यूज करतो इथे. बघा त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण सेंटेन्स मध्ये टू बी अँड वर्ब जो आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स
यूज केलेला आहे, सॉरी वर्ब पीपी यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे 4 नंबरचा आपण एक सेंटेन्स घेऊ. शी आली म्हटल्यानंतर इथं काय येईल? हॅज येईल. शी हॅज आस्क a क्वेश्चन. बघा, तिने प्रश्न विचारले. बघा, इथे आपण टू बी हॅज घेतलेला आहे आणि वर्ब पीपी घेतलेला आहे. त्यानंतर I have taken a new pen. बघा, इथे पण सेम आपण काय यूज केलेला आहे? इथे आय आला म्हणून हॅव यूज केलेला आहे आणि टेकन म्हणजे घेणे. मी नवीन पेन विकत घेतलेला, विकत म्हणजे आपण घेतलेला आहे या अर्थी आपण बोलू शकतो. त्याचप्रमाणे 6 नंबरचं काय येईल? दे झालाय, वी झालाय, ही झालाय, सी झालाय. 6 नंबरचा येईल यू हॅव सेलिब्रेटेड च वर्ब पीपी आहे. सेलिब्रेटेड अ बर्थडे. You have celebrated a birthday yesterday. त्यांनी काल बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे का? आपण असं विचारू शकतो. किंवा येस्टरडे नाही घेतला तरी चालू शकतो. यू हॅव सेलिब्रेटेड अ बर्थडे. आपण या पद्धतीने घेऊ शकतो ते सेंटेन्स. त्यानंतर आपण आणखी काही वाक्य घेऊ की जे आपल्याला समजतील. तर मग पुढचे वाक्य आपण घेत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट सेंटेन्स घेत आहोत. शी झालेलं आपण एक याचं सेंटेन्स घेतोय नाउनचं. लक्ष्मी घ्या किंवा मग सनी घ्या. सनी हॅज. बघा, सनी हॅज आलेला आहे, यू हॅव आलेला आहे. सनी हॅज वर्क इन गार्डन. बघा, इथे सनी हॅज आलेला आहे, वर्क आलेला आहे. त्यानंतर राम घेऊ आपण किंवा मग एक फिमेल घेऊ, सीता घेऊ किंवा सलोनी घेऊ. सलोनी घेतोय. सलोनी
has looked Saloni has looked a movie किंवा मग looked a ड्रॉइंग आपण म्हणू शकतोय. looked a drawing. इथपर्यंत समजलेले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच आपण पूर्ण 12 टेन्स घेणार आहोत. 3 प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट टेन्स आणि त्याचे सब टाइप असे मिळून 12 टेन्स. ऍड अ क्वेश्चन टॅग, देन नॉट ओनली बट ऑल्सो, देन हार्डली हॅड. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण आपण इंग्लिश ग्रामर कव्हर करणार आहोत. ते बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. तुम्ही आपले व्हिडिओ जे बघत आहात त्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किंवा स्टडीमध्ये फायदा होणार आहे. तर तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही विनंती. आणि तुम्ही जे आपल्याला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद.